शेती या गोष्टीनंतर भारतातील सगळ्यात मोठा एम्प्लॉयर म्हणजे इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वे. भरपूर विद्यार्थ्यांना ह्या जॉबचं आकर्षण आहे, कारण की रेल्वे बनलं की खूप जणांचा जीवाभावाचा विषय आहे. त्यातल्या त्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना खूप वेळेस आपल्याला असं वाटतं की ही सरकारी नोकरी आहे, ही आपणही ग्रॅब केली पाहिजे. तर ह्या नोकरीबद्दल आणि याच्या आलेल्या एक मोठ्या जाहिरातीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण रेल्वेची एक असिस्टंट लोको पायलटची मोठी रिक्रुटमेंट आलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण ते घेत असताना सोबत ह्या जॉबच्या थोडंसं पाठीमागं जाऊन पाठीमागं भरपूर काम या परीक्षांसाठी आपण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षा द्याव्यात, याचं अवेअरनेस वाढावं, यामुळं आज नाही तर 14-15 वर्षापासून साधारणतः आपण विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वेच्या परीक्षा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं अपीर हव्यात त्याबद्दल गाईड सुद्धा केलेलं आहे. तर आपण आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती जी ती घेणार आहोत. रेल्वेनं एक नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे, ज्या माध्यमातून त्यांनी ह्या जाहिरातीबद्दल सांगितलेलं आहे. ह्या एक्झामसाठी आपण 15 एप्रिल 2026 पासून एक बॅच स्टार्ट करतोय. संकल्प 247 ॲपवर. बॅच ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असेल, पण सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टी ॲट द सेम टाइम आपल्या ऑफलाईन सेंटरला सुद्धा अवेलेबल असतील. तर विद्यार्थ्यांना गाईडन्स घ्यायचा असेल तर ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही घेता येतील, जर ते संभाजीनगरमध्ये असतील. पण जर का ते बाहेरगावी असतील तर त्यांना ऑनलाईन सुद्धा सगळ्या फॅकल्टी एकदम चांगल्या क्वालिटीच्या टीचिंग सहित उपलब्ध आहेत. चला तर आपण पुढे बघूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या फॅकल्टीचं लक्ष हे एस-एस-सी आणि रेल्वे ह्याच एक्झामसाठी त्यांनी स्वतःला जे ते डेडिकेटेड करून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं पुढे जाऊन मी एकदम अभिमानानं सांगतो की ह्या घडीला संकल्प एज्युकेशन ही एकमेव इन्स्टिट्यूट असेल जिचे मागच्या एक्झाममध्ये रेल्वे असिस्टंट लोको पायलटची 2019ला एक मोठी रिक्रुटमेंट झाली होती. त्याच्यामध्ये आपले 60+ रिझल्ट होते. थोडंसं पोस्टर जुनं आहे, कारण की त्या काळामध्ये एआय वगैरे सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर त्या काळात जसं जमलं तसं एका पोस्टरवर आपण जुनं पोस्टर होतं त्या पद्धतीने बनवले. पण अपकमिंग पुढच्या ज्या पीपीटीज आहेत त्या बऱ्यापैकी आपल्या एआयच्या सहाय्याने जे ते बनवलेले आहेत. तर 13 एप्रिल पासून आपली बॅच संकल्प 247 या ॲपवर जे ती स्टार्ट होतीये. हे असं नोटिफिकेशन रेल्वेने जे ते रिलीज केलेलं आहे. ह्याच्यामध्ये टोटल ज्या वेकन्सीज आहेत त्यांनी 11,127 एवढ्या वेकन्सीज रेल्वेने जे ते सांगितलेल्या आहेत असिस्टंट लोको पायलट ह्या पदासाठी. साधारणतः त्या एक्झामसाठी ऍप्लिकेशन स्टार्ट होतील 15 मेला. तर जवळपास 2 महिने आधी रेल्वेने सांगितलेलं आहे. आणि 1 महिना ऍप्लिकेशन चालेल 15 मे पासून ते 14 जून पर्यंत. आणि पुढच्या एक अंदाजे 3 महिन्याच्या नंतर एक्झाम जी ती होते. 3 महिन्याच्या आत एक्झाम जी ती पुढे होते. सर यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहे? तर यासाठी टिपिकली ITI, डिप्लोमा किंवा डिग्री इंजिनिअरिंग तीन पैकी काही पण चालेल. ITI, डिप्लोमा किंवा डिग्री. ज्या वेळेला जाहिरात येईल त्यावेळेला डिटेल्ड व्हिडिओ तुम्ही बनवेल. पण ITI ट्रेड सोबत दिलेला आहे, डिप्लोमा कोणकोणत्या स्ट्रीममध्ये आणि डिग्री कोणकोणत्या स्ट्रीममध्ये साधारणतः ही माहिती सोबत दिलेली आहे. तर आपले या स्ट्रीम मधले जेही मित्र आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. एज लिमिट सुद्धा 18 ते 30 आहे. याचा अर्थ जेही विद्यार्थी वर्ग सोबत ITI करताना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असेल, डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग केलेली असताना वेगवेगळ्या कंपन्यात असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 30 एज लिमिट असल्यामुळं, ओबीसी 33, SC ST 35 असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांना सोबत सोबत तयारी करायची असेल तर मला असं वाटतं ऑनलाईन हा चांगला पर्याय आहे की आपलं जॉबही चालू असू द्या आणि सोबत सोबत ही तयारी सुद्धा करायची आहे. पुढे एक्झामचा हा CBT 1चा जो सिलेबस आहे एकदम सोपी परीक्षा असते. 1 तासाची परीक्षा, ज्यामध्ये मॅथ्स 20 मार्क, रिझनिंग 25 मार्क, सायन्स 20 मार्क आणि करंट अफेअर्सचा पार्ट, जनरल अफेअर्स आणि करंट अफेअर्सचा पार्ट 10 मार्क. अशा पद्धतीने 75 क्वेश्चन 75 मार्क. नेगेटिव्ह मार्किंग या परीक्षेची 1/3 असते. तर ह्या पद्धतीने हा पेपर चालतो आणि 10वी लेवलची याची डिफिकल्टी लेवल आहे. कंप्लीट MCQ फॉर्मॅट. त्याच्यानंतर जी CBT 2 आहे, जी 2 पार्टमध्ये, पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये अशा 2 पार्टमध्ये होते. त्यामध्ये पार्ट ए मध्ये पुन्हा मॅथ्स, पुन्हा रिझनिंग, पुन्हा सायन्स, पुन्हा जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर. 100 प्रश्न, 100 मार्क, ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन होतं. आणि सोबत तुमचा जो ऍक्च्युअल टेक्निकल ट्रेड आहे तो फक्त क्वालिफाईंग आहे. तर त्यामुळे टेक्निकल ट्रेड हा क्वालिफाईंग आहे. 75 प्रश्न 75 मार्क, 35% काठावर घ्यायचे आहेत. हे मार्क पकडणार नाहीयेत. तर तुमचं फायनल सिलेक्शन जे आहेत ते तुमच्या मॅथ्सवर, ते तुमच्या रिझनिंगवर, ते तुमच्या बेसिक सायन्सवर आणि ते करंट अफेअर्स आणि जनरल अवेअरनेसवर होणार आहे. त्याच्यामुळं ह्यातली फॅकल्टी सगळ्यात महत्वाचं, ह्यातली फॅकल्टी कुठतरी MPSCची आहे ती इकडे शिकवते का? नाही. ह्यातली फॅकल्टी कुठतरी इंजिनिअरिंगच्या विषयांची आहे इकडे शिकवते का? नाही. ह्यातली फॅकल्टी कुठंतरी बँकिंग मधली आहे इथं शिकवते का? तर नाही. ही फॅकल्टी फक्त आणि फक्त
SSC आणि रेल्वेच्या एक्झामला शिकवते. तर पुढे हा 90 मार्काचा पार्ट आहे, 90 मिनिटाचा पार्ट आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग सेम आहे आणि फायनल जे सिलेक्शन आहे ते ह्याच्यावर आणि याच्या सोबत सोबत तुमची सी बॅटची एक्झाम होते, सायकोमेट्रिक टेस्ट जी असते ते असते. तर त्यामध्ये 70% वेटेज हा CBT 2 मधला पार्ट ए, म्हणजे आता जो मी तुम्हाला 90 मिनिटाचा पार्ट सांगितला फायनल सिलेक्शन, ह्याचं वेटेज जे आहे ते 70% आणि सोबत सोबत 30% वेटेज तुमच्या ह्या सायकोमेट्रिक टेस्टचं जे ते सीबॅटच्या परीक्षेचं जे ते असणार आहे. चला, आणि ती पुढे ह्या सीबॅटसाठी निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाहीये. ज्या वेळेला जाहिरात येईल मी त्यावेळेला तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या सांगतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एक मागे व्हिडिओ मी बनवला होता की रेल्वे महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र रेल्वेत नाही. तर आपल्याकडे वेकन्सी जास्त आहेत. आपल्याकडे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला मुख्यालय सापडेल वेस्टर्न रेल्वेचं, सेंट्रल रेल्वेचं. रेल्वेचं सगळ्यात जास्त उत्पन्न सुद्धा महाराष्ट्रातून मिळतं. एवढं सगळं असताना आणि त्यातल्यात रेल्वेचं जाळं तितकं स्ट्रॉंग किंवा डेन्स नाहीये महाराष्ट्रामध्ये, जितकं की नॉर्थच्या स्टेटमध्ये आहे. तर एवढं सगळं असताना आपल्याला आसपास जागा असताना, इनफॅक्ट हे 2 झाले. सिकंदराबादमध्ये मराठवाड्याचा भाग येतो, नांदेड पासून ते मनमाडपर्यंत. तर इथेच तुम्हाला नोकरी करायची आहे. आता या एआयच्या जमान्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला दिसतंय की थोडंसं जॉब सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, जास्त पगाराचा प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन म्हणजे हीच रेल्वे किंवा SSC मधली 24 कॅरेट नोकरी, आणि त्यातल्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये ते होतं. तर त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी निश्चितच आपल्या संकल्प 247 ॲपवरील रेल्वेच्या रेल्वे LPच्या या बॅचचा विचार 101% करावा. आणि जर काही डाऊट असतील तर आपल्या SSCचा पार्ट हेड करणारे प्रशांत सर, त्यांचा नंबर 9518971551 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून काही डाऊट असल्यास ते डाऊट पण तुमचे सॉल्व्ह केले जातील. सोबतच जेही विद्यार्थी सिरियस आहेत आणि ज्यांना असं वाटतंय संभाजीनगरला येऊन तयारी करायचं आहे, इथे हे सगळे फॅकल्टी, सगळी टीम तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर मला असं वाटतं आता लगेच ॲड येण्याची, 15 मेला ऍप्लिकेशन स्टार्ट होण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण लगेचच्या लगेच तयारी जी ती स्टार्ट केली पाहिजे. धन्यवाद.